मवी गोखले पुरस्कृत सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्काराच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी गोखले कुटुंबातल्या डॉक्टर आनंदिनी क्षीरसागर यांना व्यासपीठावर याची विनंती करते। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करूया। सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी धन्यवाद। तत्वज्ञान, अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र, योग किंवा नीती विषयासंबंधी कुठल्याही ग्रंथाला देण्यात येणारा कै डॉक्टर म वी गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कारासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक आणि सर्व कार्यकारिणीतर्फे सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी अध्यक्ष योगेश सोमण यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुणे डॉक्टर मुकुंद दातार यांचं स्वागत करावं। प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांना मी विनंती करते त्यांनी डॉक्टर आनंदिनी क्षीरसागर यांचं स्वागत करावं। तसंच मी डॉक्टर स्वाती महाळंक यांना विनंती करते त्यांनी दीपक फडणीस यांचंही स्वागत करावं। डॉक्टर म वी गोखले पुरस्कृत कै सोनोपंत दांडेकर पुरस्कार हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे। डॉक्टर म वी गोखले यांनी एक प्रकारे आपल्या गुरुला दिलेली ही गुरुदक्षिणाच आहे। प्राचार्य शं.वा. दांडेकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं। ते शिक्षणतज्ञ होते, विचारवंत होते, प्रवचनकार, कीर्तनकार होते, संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते, दरवर्षी पायी पंढरपूरला जाणारे वारकरी संप्रदायाचे पुरस्कर्ते होते। संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व असून प्राचीन संस्कृत वाङ्मय आणि संत वाङ्मयाचे ते भाष्यकार होते। प्राध्यापक, प्राचार्य आणि तत्वज्ञ अशाही भूमिका त्यांनी पार पाडल्या। पालघर येथील जोग महाराज आणि गुरुदेव रानडे यांचे ते परमशिष्य होते। व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी याचा ते आदर्श वस्तुपाठच होते। आजीवन त्यांनी नैतिक ब्रह्मचर्याचं पालन केलं।
धनसंचय न करता तो गरिबांमध्ये वाटून टाकला. असे गुरु लाभलेले शिष्य कै म वि गोखले यांनी अशा महापुरुषाच्या नावानं जाहीर केलेला पुरस्कार हा अभिमानानं मिळवावा असाच आहे. मी डॉक्टर स्वाती महाळंक यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अध्यात्म क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख करावा असे मुकुंद दातार सर, परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी माननीय योगेश सोमण, त्याचबरोबर आजचे पुरस्कार विजेते दीपक फडणीस, मवी काकांची मुलगी आनंदिनी क्षीरसागर, इथे प्रेक्षागृहामध्ये उपस्थित असलेले माझे सहकारी कार्यवाह माधव राजगुरू, अंजली कुलकर्णी, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या कार्यवाह सुनेत्रा मंकणे आणि आपण उपस्थित असलेले सर्व मान्यवर हो, नमस्कार. मगाशी सुनेत्राताईंनी सांगितलं त्याप्रमाणे परिषद वर्षभर अनेक पुरस्कार देते. त्यामधले मानाचे जे पुरस्कार आम्ही म्हणतो त्याच्यामधला आजचा हा पुरस्कार आहे. मुळामध्ये समोर आपण जे बसलेले आहात त्या वयोगटाचा विचार करता सोनूमामा दांडेकर माहिती नसतील असं फार एखादंच क्वचित कोणीतरी असेल. मला स्वतःला सोनूमामा मी त्यांना पाहिलेलं नसलं तरी मी त्यांच्याबद्दल ऐकलेलं खूप आहे. माझ्या आजीला ते SP कॉलेजमध्ये शिकवायला होते आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये एक जी अध्यात्माची परंपरा निर्माण झाली ती आजतागायत टिकून आहे. म्हणजे काळ कितीही बदलत गेला, काळाचं स्वरूप बदलत गेलं आणि जागतिकीकरणाचा झपाटा आला तरीसुद्धा ही अध्यात्माविषयीची ओढ आणि आकलन हे आमच्या पिढीतलं अजूनही टिकून आहे. मी जसं कळायला लागलं तसं माझ्या आईचा दंडक असायचा की मोठे ग्रंथ किंवा ज्ञानेश्वरी आणि दासबोधासारखे ग्रंथ हे आपल्याकडे नेहमी उतार वयामध्ये वाचायला सुरुवात केली जाते. पण माझी आई मराठीची भाषाशास्त्राची प्राध्यापिका होती, त्यामुळे तिचं कायम हे म्हणणं असायचं की जे आचरण्याचे ग्रंथ आहेत ते उतार वयात वाचायला सुरुवात केली तर त्याचं आचरण कधी करणार. त्यामुळे मी 5वीत होते तेव्हापासनं रोज एकतरी ओवी वाचायची आणि तिचा अर्थ वाचायचा याची सवय लागलेली आहे, ती आजतागायत आहे. त्यामुळे या म्हणजे सोनूमामांची दुसरी ओळख तिथे झाली. त्यांनी जे निरूपण केलेली ज्ञानेश्वरी आहे ती खरोखरी आजही अजोड आहे. म्हणजे अनेक लोकांनी निरूपणं लिहिली. मी किसन महाराजांची ज्ञानेश्वरी ही वाचते, इतरही अनेक जणांची. इथे परिषदेमध्ये खूप छान पुस्तकांची मालिका आहे ज्याच्यावरनं गन्ना जोगळेकर सर आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवायचे परीक्षांच्या वेळेला. प्रत्येक अध्यायाचं स्वतंत्र निरूपण केलेलं अशी ती पुस्तिका आहे. पण या सगळ्यामध्ये अजूनही सोनूमामांची जी ज्ञानेश्वरी आहे ती लक्षणीय आहे असं म्हणायला लागतं. त्यांच्याबद्दल ऐकलेल्या अनेक गोष्टी होत्या की त्यांना एवढा मोठा आजच्या भाषेत जनाधार होता की आळंदीपर्यंत म्हणजे त्यावेळेला निघालेली त्यांची अंत्ययात्रा आळंदीमध्ये तिचं सुरुवात होती आणि पुण्यामध्ये लोक इथपर्यंत पसरलेले होते. इतकी प्रदीर्घ अंत्ययात्रा त्यांची निघाली होती. अशा अनेक गोष्टी त्यांच्याविषयी सांगतात. दुसरा या सगळ्यामधला स्नेहाचा भाग जो आहे तो म्हणजे मवी गोखले. मवी गोखले काका हे आमचे शेजारी लोकमान्य नगरमधले. त्यामुळे रोजच्या भेटण्यातली जी माणसं होती म्हणजे त्यांचं साहित्यिक कर्तृत्व आणि काम ह्या गोष्टी मला खूप उशिरा कळल्या. पण ते आमचे गोखले काका म्हणून मला फार पहिल्यापासून माहिती होते. मी आणि आनंदीने आम्ही फार लहानपणापासून एकमेकांना बघत आलेले होतो. दुसरं म्हणजे त्यांचं आकर्षण वाटण्याचं एक आणखीन कारण होतं, थोडंसं खाजगी आहे पण सांगते. त्यांच्या घरातली नावं फार छान असायची. म्हणजे त्यांची लेक ही आनंदिनी. आनंदी नाव आपल्याला माहिती असतं की ती राघोबादाळांची बायको आणि फार वेगळ्या पद्धतीने ते इमेज असते, पण ही आनंदिनी होती त्यामुळे ते नाव आवडायचं. हिच्या आईचं नाव सुसंगती होतं. त्यामुळे म्हणजे गोखले काकांनी किती छान वेगळी नावं ठेवली आहेत अशा चर्चा व्हायच्या त्यावेळेला लोकमान्य नगरमध्ये. त्यामुळे गोखले काका माहिती होते. नंतर मी जशी परिषदेमध्ये यायला लागले
त्यावेळेपासून मग त्यांचं साहित्यिक कामही माहिती झालं आणि खरोखरी अध्यात्म पचवलेला माणूस असा उल्लेख करावा असे गोखले काका होते. अत्यंत शांत पद्धतीने फार कमी वेळात ते इथे परिषदेत बसलेले असले ना तरी फार कमी वेळात त्यांची मान वर असायची. सतत काहीतरी लिहित असायचे बारीक अक्षरामध्ये, जवळ छोटीशी वही असायची कायम, नाहीतर काही ना काहीतरी वाचत असायचे. म्हणजे इथे कितीही इतर कार्यवाहांच्या गप्पा चाललेल्या असोत, हसणं खिदळणं चाललेलं असो, पण गोखले काका त्याच्यामध्ये असे सरसकट सहभागी झालेलं असं दिसलं नाही. विनोद बुद्धी पण चांगली होती. एखादा विनोद झाला तर चटकन हसायचे आणि अरे वा म्हणून दादही द्यायचे. त्यामुळे म्हणजे त्यांचं लक्ष नसायचं असं नाही, पण हे आपलं लक्ष हे जास्त लेखनाच्या कामात, वाचनाच्या कामात, हे परिषदेमध्ये जे अपेक्षित आहे ना ते सगळं त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं. त्यामुळे या पुरस्काराविषयी आत्मीयता वाटावी असे हे 2 विषय आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे आज ज्या पुस्तकाला आपण पुरस्कार देतो आहोत त्या अभंग गाथेमधल्या निवडक अभंगांचं इंग्लिश रूपांतर आहे. हे खरं तर इतकं काय म्हणायचं प्रचंड मोठं काम म्हणायला पाहिजे हे, की इतका रोखठोक माणूस तुकोबांसारखा, की फक्त संतही म्हणणार नाही, मी त्यांना क्रांतिकारी संत होते. समाजातल्या अपप्रवृत्तीवर कोरडे ओढण्याचं काम ज्या माणसाने केलं, अशा माणसाचं लेखन हे इंग्लिशमध्ये आणणं, हे मला कधी कधी म्हणजे असं वाटतं की इंग्लिश ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे, बरोबर आहे, पण इंग्लिशसुद्धा ना मराठीच्या पुढे तशी तोकडीच आहे त्या बाबतीत. अनेक शब्द असे आहेत की तुम्ही कसे करणार ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट. म्हणजे याच उत्सुकतेने मी पूर्वी पत्रकार म्हणून काम करत असताना सकाळमध्ये काम करत होते आणि दीपू चित्रे आमच्याकडे यायचे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, आणि तेव्हा त्यांचं सेज तुका पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. शतकाचा संधिकाल नावाची एक सुंदर मालिका ते आमच्याकडे लिहित होते दर रविवारी. आणि त्यावेळेला ते सेज तुका अशाच उत्सुकतेपोटी वाचलेलं होतं की बापरे, हे इंग्लिशमध्ये कसं काय लिहिलं असेल यांनी. अनेक शब्द असे मनात फेर धरून नाचायचे की याला त्यांनी इंग्लिशमध्ये काय म्हटलं असेल. त्याच उत्सुकतेने मी त्यांचं हे डिव्हाइन वर्सेस अभंगगाथा जे पुस्तक आहे तेही त्याच उत्सुकतेने मी वाचायला घेतलेलं आहे. याच्यामध्ये एक खूप चांगला वेगळा प्रयोग मला दिसला की तुकोबांचा मूळ अभंग वर दिलेला आहे, त्याच्याबरोबर तो रोमन स्क्रिप्टमध्ये पण दिलेला आहे आणि मग खाली त्याचं निरूपण लिहिलेलं आहे. आता आपल्यासारख्या लोकांचं एक भाग्य असतं की आपल्याला अनेक अभंग किंवा यांचं ज्ञानेश्वरांमधल्या ओव्या ह्या तोंडपाठ असतात, त्यामुळे आपल्याला ते वाचताना विशेष वाटत नाही. पण त्याचं निरूपण इंग्लिशमधलं वाचताना मी थबकले काही ठिकाणी खरोखरी. आणि काही वेळेला मला खरंच असं वाटलं की अरे खरंच की हे इतके सोप्या इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिता येऊ शकतं. म्हणजे एक नवं सेज तुकापेक्षा एका वेगळ्या लाईननी पुढे जाणारं अशा स्वरूपाचं हे लेखन आहे. आणि हा प्रयोग म्हणजे खरोखरी त्यांना नमस्कारच करायला पाहिजे की अशा पद्धतीने तुकोबांना हात लावणं ही गोष्ट फार कठीण वाटते मला खरोखरी अजूनही. त्यामुळे त्यांचं खरंच अभिनंदन केलंच पाहिजे या सगळ्यामध्ये. आणि मला फार आनंद होतो आहे की गोखले काकांनी ठेवलेला सोनूमामांच्या नावाने दिला जाणारा हा एवढा मोठा पुरस्कार आज अत्यंत योग्य पुस्तकाला मिळतो आहे. आणि हेही गृहस्थ इतके साधे दिसणारे की कुणालाही असं वाटणार नाही की एवढं मोठं काम ह्या गृहस्थांनी केलेलं आहे. 2 भाषांवर प्रभुत्व असायला लागतं. अनेक लोकांना हे संत साहित्यामधले जुने जे ह्याच्यात येणारे जे शब्द आहेत त्या काळातले, त्याचे मराठीत म्हणजे मूळ असताना सुद्धा त्याचे अर्थ लावताना ततपप होता अनेकांचं. म्हणजे एक ह्याचं वैरागर नावाचे एक गृहस्थ मला भेटले, थोडक्यात सांगते. वैरागर नावाचे एक गृहस्थ मला भेटले आणि ते पंजाबी आणि इतर 3-4 भाषांमध्ये अभंग गायन किंवा संत साहित्याचं गायन करायचे त्या भाषेमधले. ते मला संपादकांनी सांगितलं यांची मुलाखत घ्या. आणि ते पंजाबला बॉर्डरवरती जाऊन काम करून आलेले होते, हे त्यावेळेचं वैशिष्ट्य. म्हणजे ही गोष्ट कधीची, इराण-इराक युद्ध झालं 91-92च्या दरम्यान त्यावेळेची. आणि मग मी त्यांची मुलाखत घ्यायला बसले आणि ते हे करताना माझ्या डोक्यात एकीकडे सतत असं हे चालू होतं की हा शब्द कुठेतरी ऐकलाय आपण, हे शब्दाचा अर्थ काय, वैरागर म्हणजे काय. मला काही ते त्यावेळेला सुचलं नाही. मी मुलाखत घेतली, नंतर घरी गेले, पण माझ्या मनामध्ये ते कुठेतरी अंतरकोशामध्ये सारखं हे होत होतं की हा शब्द कुठेतरी ऐकलाय. मग मला एकदम हे झालं, बहुतेक हा ज्ञानेश्वरीत आहे. मी ज्ञानेश्वरी काढली आणि मला जिथे वाटत होतं तो अध्याय काढून शोधायला सुरुवात केली. त्याच्यामुळे मला तो शब्द सापडला, वैरागर म्हणजे सोन्याची खाण. आणि मग ती अख्खी मुलाखत की हे वैरागर हे गृहस्थ हे कसे खरे सोन्याच्या कलेच्या
कलेच्या सोन्याची खाण आहेत अशा पद्धतीने मी ती लिहिली. पण म्हणजे मला हे वाटतं की असे अनेक शब्द असतात की ज्याचा अर्थ आपल्याला शोधताना आपल्या भाषेतले असून सुद्धा ते आधीच्या काळातले आहेत, म्हणून आपली पंचाईत होते. तुकोबा आजच्या काळामध्ये आजच्या पिढीला समजेल अशा इंग्लिशमध्ये अनुवादित करणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांनी हे इतकं मोठं काम केलेलं आहे. मला मनापासून आनंद होतोय की या पुस्तकाला हा पुरस्कार मिळतो आहे. त्यामुळे त्यांचंही मनापासून पुन्हा अभिनंदन करते. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिला. आपण रसिक आहात, भाग्यवानही आहात. अनेक वेळेला अनेक चांगल्या गोष्टींना लोक जेव्हा येत नाहीत बोलवून सुद्धा, त्यावेळेला मी म्हणते की जाऊ दे, हे लोक कर्मदरिद्री आहेत, चांगला विषय त्यांनी सोडला किंवा त्यांचा हुकला. तुम्ही म्हणून म्हणते आहे की तुम्ही सगळेजण खरोखरी भाग्यवान आहात. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते, आभारही मानते आणि माझं प्रास्ताविक थांबवते. नमस्कार.